तर आता आपण पेंडलला जम्परिंग ॲड करून घेतल्या होत्या। आता आपण इथे एक मणी टाकून घेतलेला आहे आणि 4 सुयातून आपण हा काढलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता यानंतर आपल्याला एक मोठा मणी घ्यायचा आहे, एक छोटा मणी, 2 छोटे मणी घ्यायचे आहेत। आपल्याला स्टार्टिंग करायची आहे, त्यासाठी आपल्याला 2 छोटे आणि 2 मोठे मणी घ्यायचे आहेत। तर आधी आपण 2 छोटे मणी घेणार आहोत या प्रकारे। नंतर आपल्याला 2 मोठे मणी घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक मोठा मणी घ्यायचा आहे या प्रकारे। तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटत आहे या प्रकारे। परत आपल्याला 2 छोटे, आता आपण 2 मोठे आणि 2 छोटे मणी टाकून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता की किती छान अशी डिझाइन वाटत आहे। 2 छोटे, 2 मोठे, एक मोठा, परत 2 मोठे आणि 2 हे मणी काढून घेतलेले आहेत हे सगळे। आता आपल्याला 2 सुयातून हे दुसरे मणी काढायचे आहेत। तर आता आपण 2 छोटे सिल्वर मणी टाकायचे आहेत आणि 2 मोठे सिल्वर मणी टाकून घेतलेले आहेत या प्रकारे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे दोन्ही पण सुयातून काढायचे आहेत। तर लगेच आपण दुसरी सुई पण घेऊया, त्यातून काढून घेऊया या प्रकारे। दोन्ही सुईतून काढल्याच्या नंतर आपल्याला हे ओढून घ्यायचे आहेत या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता की आपले आधीचे मणी आणि हे मणी किती छान असे दिसत आहेत। आता आपण हे दोन्ही सुयातून काढल्याच्या नंतर आता आपल्याला जो मोठा सिल्वर मणी दिसत आहे, या सिल्वर एका मण्यातून आपल्याला दोन्ही सुया काढून घ्यायच्या आहेत। तर एकाच मण्यातून आपण दोन्ही सुया काढून घेतलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता की आपली डिझाइन ही किती छान अशी वाटणार आहे। या प्रकारे दोरा ओढून घेऊया। तर आपण या पद्धतीने काढून घेतलेला आहे। तर आपण 4 पदरी दोरे केले होते, त्यातले 2-2 पदरामध्ये आपण हे मणी घातलेले आहेत। इकडून छोटे 2, इकडून छोटे 2 आणि एका मोठ्या मण्यातून आपण 4 पण सुया काढून घेतलेल्या आहेत या प्रकारे। आता तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं वाटत आहे या पद्धतीने। तर काळ्या मण्याचा घूस घेतलेला आहे। आता आपण याला ऍडजस्ट करून घेतलेला आहे आणि आता हे काळे मणी आपल्याला सरळ असे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत या पद्धतीने। बघू शकता छान वाटत आहे। तर तुम्ही बघू शकता की आपण 3 सुयामध्ये काळे मणी हे टाकून घेतलेले आहेत। आता ते बघूया आपण कुठे कमी जास्त झालेले असतील तर तिथे आपण हे मणी टाकून घेऊया। इतके आता हे बाकीचे आहेत हे आपण काढून टाकणार आहोत या पद्धतीने। तर बघू शकता खूप सुंदर वाटत आहे, असे दिसत आहे या पद्धतीने। आता आपल्याला परत ही लाईन करून घ्यायची आहे। तर आता आपण 4 सुयामध्ये एकच मणी टाकून घ्यायचा आहे आधी या प्रकारे। तर बघू शकता एकच मणी टाकलेला आहे, ते मणी टाकून घेतलेले आहेत। परत थोडेसे मोठे आहेत ते आपण टाकून घेतलेले आहेत। आता 2 सुयामधून आपल्याला हा मोठा मणी काढून घ्यायचा आहे या पद्धतीने। तर तुम्ही बघू शकता आता किती सुंदर असं डिझाइन वाटत आहे आणि बघू शकता डिझाइन खूप सुंदर अशी वाटत आहे, खूप छान झालेली आहे। आता आपल्याला इकडे दोन्ही सुयामध्ये काळे मणी टाकायचे आहेत। तर एक बोट आपल्याला काळे मणी टाकायचे आहेत सुयामधून। तर एक मणी टाकून आपण पॅक करून घेतलेला आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता। आता आपल्याला 2-2 सुया ह्या बाजूला काढायच्या आहेत या पद्धतीने। तर आता आपण एक मणी 4 सुयामधून टाकून घेतलेला आहे, जो मीडियम साईजचा मणी आहे तो आपण टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला 2 छोटे मणी टाकायचे आहेत, त्यानंतर 2 मीडियम साईजचे मणी टाकून घ्यायचे आहेत, त्यानंतर एक मोठा मणी टाकायचा आहे या पद्धतीने। आता एक मोठा मणी टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला 2 छोटे मणी टाकायचे, 2 मोठे मणी टाकायचे आहेत। आधी 2 मोठे
आणि त्यानंतर 2 छोटे असे मणी आपण टाकून घेत आहोत. 2 सुयामधून काढत आहोत हे मणी आपण. तर तुम्ही बघू शकता की आपण खूप मोठे मंगळसूत्र हे बनवून घेतलेलं आहे. आता आपल्याला इथे आपण 3च मोठे मणी टाकलेले आहेत. दुसऱ्या साईडला पण आपल्याला 3च मोठे मणी टाकायचे आहेत. आता आपल्याला शेवट करायचा आहे. तर आता आपण इथे हे जरा मोठ्या साईजचे मणी आहेत ते टाकून घेणार आहोत. 4 सुयातून आपल्याला हे मोठे मणी काढायचे आहेत या पद्धतीने. आणि शेवटी आपल्याला हुक लावायचा आहे. तर आता आपण काळे मणी एवढे टाकून घेतलेले आहेत. हे मुंगळ्याच्या साईजचे मोठे मणी आहेत ते टाकून घेतलेले आहेत. आता आपल्याला इथे हुक लावून घ्यायचा आहे. तुम्ही हुक कोणतं पण लावू शकता कारण ते मागच्या साईडने दिसणार आहे. तर आपण गोल्डन हुक हे टाकून घेत आहोत. इथे पॅक करून घेऊया गोल्डन हुक या प्रकारे. तर आता आपण इथे हुक बसवून घेतलेला आहे. या पद्धतीने पण एकदा भेट द्या. धन्यवाद. हाय फ्रेंड्स, तर आज आपण सिल्वर पेंडंट मंगळसूत्र बनवणार आहोत. आणि